भाजपने जाहीर केलेल्या देशभरातल्या पहिल्या यादीत 33 खासदारांचं तिकीट कापलंय आणि आता महाराष्ट्रातल्या 12 खासदारांचंही तिकीट धोक्यात आहे। अंतर्गत सर्वेक्षणानुसार विद्यमान 12 खासदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं समोर आलंय। पाहूयात। महायुतीच्या जागा वाटपावर जेवढं लक्ष शिंदे आणि अजित पवार गटाचं आहे तेवढंच लक्ष भाजपच्या विद्यमान खासदारांचंही आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील भाजपच्या 12 खासदारांचं तिकीट धोक्यात आहे। विद्यमान 12 खासदारांच्या मतदारसंघात भाजप नवा उमेदवार देऊ शकते। भाजपच्या अंतर्गत सर्वेत 12 खासदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याचा अहवाल आलाय। विशेष म्हणजे भाजपनं देशभरात जाहीर केलेल्या पहिल्या 195 उमेदवारांच्या यादीत 33 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलंय। आता कोणत्या डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही त्यावरही एक नजर टाकूया। उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी, उत्तर मध्य मुंबई पूनम महाजन, बीड इथे भाजपच्या प्रीतम मुंडे खासदार आहेत, त्यांच्याऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे। रावेर रक्षा खडसे, धुळे सुभाष भामरे, सोलापूर जयसिद्धेश्वर स्वामी बनावट जात प्रमाणपत्राचं प्रकरण कोर्टात आहे। सांगली संजय काका पाटील, लातूर सुधाकरराव शृंगारे, जळगाव उन्मेष पाटील, नांदेड प्रताप पाटील चिखलीकर, अहमदनगर सुजय विखे पाटील आणि वर्ध्यातून रामदास तडस खासदार आहेत। कोणाला तिकीट देईल, कोणाची तिकीट कमी होईल ही माहिती काही माझ्याकडे नाहीये। ही केंद्रीय आमचं जे बोर्ड आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने या संदर्भामध्ये अभ्यास करते, सर्वेक्षण करतं, आकलन करतं आणि निश्चितपणे आमचे मोदीजी यांना दीर्घदृष्टी आहे, दूरदृष्टी आहे व दिव्यदृष्टी आहे। ज्या 12 खासदारांचं रिपोर्ट कार्ड निगेटिव्ह आलंय त्यात अहमदनगरचे खासदार सुजय विखेंचंही नाव आहे। मात्र इथून जोही महायुतीचा उमेदवार असेल तो 4 लाखांच्या फरकानं जिंकेल असा विश्वास सुजय विखेंनी व्यक्त केलाय। जो विकास आज डोळ्याला दिसणारा विकास आहे, हा काही चर्चेतला विकास नाही, कागदावरचा विकास नाही, सोशल मीडियावरचा विकास नाही, डोळ्याला दिसणारा विकास आहे। फ्लायओव्हर उभा आहे, डोळ्यापुढे उभा आहे, बायपास उभा आहे, डोळ्यापुढे उभा आहे, नगरकर्मा डोळ्यापुढे रस्ता आहे। आता माझ्या काही लोकांनी सत्कार केला तर हे वॉर्डचे काम कंप्लीट झालेले आहेत। डोळ्याला दिसणारा विकास असल्यामुळे जो कोणी महायुतीचा उमेदवार राहील या लोकसभेमध्ये, जो कोणी महायुतीचा उमेदवार राहील तो किमान 4 लाखाच्या फरकाने निवडून येईल, मी तुम्हाला लिहून देतो। तर भाजपमध्ये 30 ते 40% उमेदवार बदलले जातात असं शिंदे गटाचे आमदार शिरसाट म्हणाले। मात्र आमच्या पक्षाचं काय होणार याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेणार असल्याचं म्हटलंय। भाजपमध्ये दरवेळेला निवडणुकीच्या काळामध्ये ते विधानसभेचे असो लोकसभेचे असो त्यांच्यामध्ये जवळपास 30 ते 40% उमेदवार हे बदलले जातात। ही त्यांच्या पॉलिसीचा भाग आहे। आमच्याकडे काही उमेदवार बदलायचे असेल किंवा आम्हाला ॲज इट इज ठेवायचे असेल तर याचा निर्णय फक्त शिंदे साहेब घेतात आणि तो सर्व आमदारांनी असेल, पदाधिकाऱ्यांनी असेल, खासदारांनी असेल, हा निर्णय त्यांना, त्यांच्यावर तो अधिकार त्यांना दिलाय आणि ते निर्णय घेणार आहेत। भाजपनं देशभरात मिशन 370 पार ठेवलंय आणि महाराष्ट्रात 45+ घोषणा देण्यात आली। त्यामुळे विद्यमान खासदारांचं रिपोर्ट कार्ड, मतदारसंघातली कामगिरी, मतदारांमधील नाराजी, सामाजिक समीकरण आणि निवडून येण्याची क्षमता यावरून तिकीट वाटप होणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।